श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे. आज आपण खूप महत्त्वाचे व्हिडिओ पाहणार आहोत, तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. उद्या आहे गुरुपौर्णिमा. गुरु म्हणजे परीस आणि शिष्य म्हणजे लोखंड. लोखंडाचं सोनं करणाऱ्या गुरूंना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुपौर्णिमेला 56 वर्षानंतर जुलून आला दुर्लभ राजयोग. या 6 राशींचे नशीब उलगणार. वर्ष 2026मध्ये गुरुपौर्णिमा 29 जुलै रोजी आहे. यंदाची गुरुपौर्णिमा विशेष महत्त्वाची ठरणार आहे, कारण या दिवशी तब्बल 56 वर्षानंतर एक अत्यंत दुर्लभ राजयोग जुलून येत आहे. हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यातील पौर्णिमा ही गुरु पौर्णिमा म्हणून अत्यंत श्रद्धा आणि उत्साहात साजरी केली जाते. गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यांचा आशीर्वाद घेण्याचा हा सर्वात मोठा सण मानला जातो. वर्ष 2026मध्ये गुरुपौर्णिमा 29 जुलै रोजी आहे. यंदाची गुरुपौर्णिमा विशेष महत्त्वाची ठरणार आहे, कारण या दिवशी तब्बल 56 वर्षानंतर एक अत्यंत दुर्मिळ राजयोग जुळून येत आहे. ज्योतिषीय गणनेनुसार या अद्भुत संयोगामुळे अनेक राशींच्या आयुष्यात मोठे सकारात्मक बदल पाहायला मिळतील. चला तर मग गुरुपौर्णिमा 2026ची तारीख, शुभमुहूर्त आणि या दुर्लभ राजयोगानंतर सर्वाधिक लाभ मिळणाऱ्या 6 भाग्यशाली राशींबद्दल सविस्तर माहिती पाहूयात. गुरुपौर्णिमा 2026 तारीख आणि शुभमुहूर्त. वैदिक पंचांगानुसार आषाढ पौर्णिमा तिथी 28 जुलै 2026 रोजी संध्याकाळी 6:18 वाजता सुरू होईल आणि तिचा समापन 29 जुलै रोजी रात्री 8:05 वाजता होईल. उदय तिथीनुसार गुरुपौर्णिमा 29 जुलै रोजीच साजरी केली जाईल. या दिवशी सत्यनारायण व्रत आणि गुरुपूजनाची अत्यंत उत्तम वेळ सकाळी 5:41 ते 9:47 वाजेपर्यंत असेल. या शुभ काळात गुरुचे पूजन, मंत्र, जाप आणि कथा पाठ करणे अत्यंत फळदायी ठरेल. 56 वर्षानंतर जुलून आला दुर्लभ राजयोग. ज्योतिषीय विश्लेषणानुसार यंदा गुरुपौर्णिमेवर सूर्य आणि बुध यांच्या युतीमुळे शक्तिशाली बुधादित्य राजयोग तयार होत आहे. यासोबतच शश राजयोग आणि हंस राजयोग यांसारखे शुभ संयोग देखील प्रभावी राहतील. हे मोठे राजयोग एकाच वेळी एकत्र आल्यामुळे बौद्धिक क्षमता, करिअरमधील प्रगती आणि मान सन्मान यामध्ये जबरदस्त वाढ होण्याचे योग आहेत. गेल्या 56 वर्षात या पावन पर्वावर ग्रहांची अशी दुर्लभ स्थिती कधीच एकत्र आलेली नव्हती. 1. मेष राशींच्या जातकांसाठी ही गुरुपौर्णिमा करिअर आणि व्यवसायात नवीन मार्ग उघडून देईल. बऱ्याच काळांपासून रखडलेली कामे वेगाने पूर्ण होतील. केलेल्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. कार्यक्षेत्रात तुमच्या नेतृत्व गुणाची मोठी प्रशंसा होईल. 2. वृषभ राशींच्या लोकांसाठी हा काळ आर्थिक बाबतीत मजबूती घेऊन येणार आहे. व्यावसायिक प्रगतीसाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे. जर तुम्ही नवीन गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला मोठा नफा मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. 3. सिंह राशींच्या जातकांच्या मान सन्मान आणि प्रतिष्ठेत मोठी वाढ होईल. नोकरदार वर्ग असलेल्या लोकांना पदोन्नती किंवा नवीन मोठ्या जबाबदाऱ्या मिळू शकतात. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत शुभ राहील. धनु राशींच्या जातकांचा आत्मविश्वास 7व्या आसमानावर असेल. गुरु आणि सूर्याच्या विशेष प्रभावामुळे तुमच्या ज्ञानात भर पडेल. समाजात तुमच्या कार्याची स्तुती होईल. वैवाहिक जीवनात गोडवा टिकून राहील. तसेच मकर राशीच्या जातकांसाठी या काळात अचानक धनलाभ होण्याचे योग जुळून येत आहेत. जुन्या गुंतवणुकीतूनही मोठा फायदा मिळू शकतो. मानसिक शांतता आणि कौटुंबिक सहकार्यामुळे तुमची सर्व कामे सहज पूर्ण होतील. 6. कुंभ राशींच्या लोकांसाठी हा दुर्लभ राजयोग आयुष्यात सुखसुविधा वाढवणारा ठरणार आहे. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. आई-वडील आणि वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने तुमची रखडलेली कामे पुन्हा मार्गाला लागतील. अद्भुत. यंदा गुरुपौर्णिमा तब्बल 3 राजयोगात साजरी होणार आहे.
या दिवशी गुरूंची पूजा का केली जाते? पूजेचा शुभ मुहूर्त, अचूक तिथी, भाग्यशाली राशी कोणत्या? आषाढी एकादशीनंतर आता सर्वांना प्रतीक्षा आहे ती म्हणजे गुरुपौर्णिमा या सणांची. गुरुपौर्णिमा हा भारतीय संस्कृतीतील अत्यंत महत्त्वाचा धार्मिक आणि आध्यात्मिक सण मानला जातो. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला हा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी ज्ञान, संस्कार आणि जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या गुरूंचे पूजन करून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. वैदिक पंचांगानुसार यंदा आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा सण साजरा केला जातो. हा सण देशभरात भक्तिभावाने आणि आनंदाने साजरा केला जातो. यावर्षी ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून गुरुपौर्णिमा खूप विशेष मानली जात आहे. ग्रहांच्या विशेष स्थितीमुळे या दिवशी 3 दुर्मिळ आणि शुभ योगांचा संगम होत आहे, ज्याचा फायदा काही राशींच्या लोकांना होणार आहे. गुरुपौर्णिमेची योग्य तिथी, महत्त्व, शुभमुहूर्त जाणून घ्या. यंदा गुरुपौर्णिमे विशेष 3 राजयोगाचा महासंगम. वैदिक पंचांगानुसार गुरुपौर्णिमा दरवर्षी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला साजरी केली जाते. यावर्षी गुरुपौर्णिमा बुधवार 29 जुलै 2026 रोजी साजरी केली जाईल. हिंदू धर्मात या दिवसाला विशेष महत्त्व आहे. गुरुपौर्णिमेला शिष्य आपल्या गुरूंची पूजा करतात आणि त्यांचे आशीर्वाद घेतात. असा विश्वास आहे की गुरूंचे आशीर्वाद जीवनात योग्य मार्गावर मार्गदर्शन करतात आणि ज्ञान, यश, प्रगतीच्या मार्गावर पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतात. यावर्षी गुरुपौर्णिमा विशेष मानली जाते कारण या दिवशी 3 शुभ योग घडत आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार गुरुपौर्णिमेला गजकेशरी योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि रवी योग तयार होतील. परिणामी या दिवशी पूजा, गुरूंची सेवा, स्नान आणि दान यांचे महत्त्व वाढते. गुरुपौर्णिमेला गुरूंची पूजा का केली जाते? गुरुपौर्णिमेला गुरूंची पूजा का केली जाते? 2026 पौराणिक मान्यतेनुसार महर्षी वेदव्यास यांचा जन्म आषाढ पौर्णिमेला झाला होता. त्यांनी 4 वेदांचे वर्गीकरण केले. महाभारत, 18 पुराणे आणि ब्रह्मसूत्र यांसारख्या महान ग्रंथांची निर्मिती केली. त्यामुळे त्यांना आदिगुरू मानले जाते आणि गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. हिंदू धर्मात गुरु व्यक्तीला अंधारातून प्रकाशाकडे नेतात असे मानले जाते. गुरुच व्यक्तीला योग्य आणि अयोग्य यातील फरक शिकवतात आणि जीवनात प्रगतीचा मार्ग दाखवतात. म्हणूनच लोक गुरुपौर्णिमेला आपल्या आध्यात्मिक, धार्मिक आणि शैक्षणिक गुरुप्रती आदर व्यक्त करतात. गुरुपौर्णिमेला हे 3 शुभयोग तयार होतील. गजकेशरी योग. ज्योतिषशास्त्रानुसार यंदा गुरुपौर्णिमेला गजकेशरी योग तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार गुरु आणि चंद्राच्या विशेष स्थितीमुळे तयार होणारा हा योग शुभ मानला जातो. असे मानले जाते की गजकेशरी योगामुळे व्यक्तीचा मान आणि प्रतिष्ठा वाढते. या योगादरम्यान गुरुची पूजा करणे आणि त्यांचे आशीर्वाद घेणे विशेष फळदायी मानले जाते. सर्वार्थ सिद्धी योग. ज्योतिषशास्त्रानुसार यंदा गुरुपौर्णिमेला सर्वार्थ सिद्धी योग देखील तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार हा योग शुभ कार्यासाठी शुभ मानला जातो. असे मानले जाते की या योगादरम्यान केलेली अनेक शुभ कार्य यशाची शक्यता वाढवतात. या योगादरम्यान गुरूची पूजा करणे, धार्मिक कार्य करणे, मंत्रोच्चार करणे आणि दान धर्म करणे गुरुपौर्णिमेला शुभ मानले जाते. रवी योग. ज्योतिषशास्त्रानुसार यंदा गुरुपौर्णिमेला रवी योग देखील तयार होत आहे. ज्योतिषशास्त्र आणि धार्मिक मान्यतेनुसार रवी योग शुभ मानला जातो. असे मानले जाते की या योगात केलेली शुभ कार्य नकारात्मकता दूर करतात आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा आणतात. रवी योगात सूर्यदेवाची पूजा करणे, स्नान करणे आणि दान करणे हे देखील शुभ मानले जाते. गुरुपौर्णिमा 2026 तिथी. गुरुपौर्णिमेनुसार आषाढ महिन्याची पौर्णिमा 28 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6:18 वाजता सुरू होईल आणि 29 जुलै 2026 रोजी रात्री 8:05 वाजता संपेल. उदय तिथीनुसार गुरुपौर्णिमा बुधवार 29 जुलै 2026 रोजी साजरी केली जाईल. याचा अर्थ असा की 29 जुलै रोजी सकाळी स्नान करणे, त्यानंतर गुरूंची पूजा करणे आणि दान करणे शुभ मानले जाते. गुरुपूजेसाठी शुभ मुहूर्त. गुरुपौर्णिमेला गुरूंची पूजा करण्यासाठी सकाळची वेळ शुभ मानली जाते. 29 जुलै 2026 रोजी गुरुपौर्णिमेसाठी शुभ मुहूर्त सकाळी 5:41 ते सकाळी
9:05 पर्यंत असेल. गुरुपौर्णिमेच्या भाग्यशाली राशी वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार गुरुपौर्णिमा हा गुरुग्रह ज्ञान, धर्म, भाग्य आणि आध्यात्मिक प्रगतीशी संबंधित दिवस मानला जातो. या दिवशी गुरुग्रहाच्या शुभ प्रभावामुळे काही राशींना करिअर, शिक्षण, आर्थिक बाबी आणि वैयक्तिक आयुष्यात सकारात्मक संधी मिळू शकतात, असे ज्योतिषीय मत आहे. मेष ज्योतिषशास्त्रानुसार गुरुच्या कृपेने करिअरमध्ये प्रगतीचे संकेत मिळू शकतात. रखडलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत नवीन संधी मिळू शकतात. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. मिथुन रास ज्योतिषशास्त्रानुसार शिक्षण, स्पर्धा, परीक्षा आणि कौशल्य वृद्धीसाठी हा काळ अनुकूल मानला जातो. व्यवसायात नवीन संपर्क लाभदायक ठरू शकतात. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. सिंह रास ज्योतिषशास्त्रानुसार मान सन्मान वाढण्याचे संकेत आहेत. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य मिळू शकते. व्यवसायात विस्ताराची संधी मिळण्याची शक्यता आहे. धार्मिक प्रवासाचे योगही जुळू शकतात. तुळ रास ज्योतिषशास्त्रानुसार भागीदारीच्या कामात यश मिळू शकते. आर्थिक नियोजनासाठी हा काळ चांगला ठरू शकतो. वैवाहिक जीवनात आनंद आणि समन्वय वाढेल. नवीन गुंतवणुकीचा विचार करता येईल. धनुरास ज्योतिषशास्त्रानुसार धनुराशीचा स्वामी गुरु असल्याने या राशीसाठी गुरुपौर्णिमा विशेष महत्त्वाची मानली जाते. करिअर, शिक्षण आणि आर्थिक क्षेत्रात प्रगतीची शक्यता आहे. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात मन अधिक रमू शकते. मीन रास ज्योतिषशास्त्रानुसार मीन राशीचाही स्वामी गुरु असल्यामुळे या राशीच्या व्यक्तींना आत्मविश्वास, भाग्याची साथ आणि नवीन संधी मिळू शकतात. कुटुंबातील वातावरण सकारात्मक राहण्याची शक्यता आहे. गुरुपौर्णिमेला काय करावे? गुरुपौर्णिमेला सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. गुरु, कुलगुरू किंवा आध्यात्मिक मार्गदर्शकाचे पूजन करावे. महर्षी वेदव्यास यांचे स्मरण करून पूजा करावी. भगवद्गीता, श्रीमद भागवत किंवा इतर धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे. गरजूंना अन्नदान, वस्त्रदान किंवा शिक्षणासाठी मदत करावी. तसेच ओम बृहस्पते नम या मंत्राचा श्रद्धेने जप करावा. यानंतर गुरुमंत्राचा जप करून जीवनात योग्य मार्ग दाखवण्यासाठी आपल्या गुरूंना प्रार्थना करावी. शक्य असल्यास या दिवशी आपल्या गुरूंना भेटून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत. आदर व्यक्त करण्यासाठी आपण आपल्या भक्तीनुसार त्यांना वस्त्रे, फळे, मिठाई किंवा इतर कोणतीही भेटवस्तू अर्पण करू शकता. महर्षी वेदव्यास कथा. व्यास पौर्णिमा. आषाढ शुद्ध पौर्णिमेला महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला. त्यांनी 4 वेद, महाभारत आणि 18 पुराणे रचली. मानवाला ज्ञानाचा मार्ग दाखवणारे ते पहिले मोठे व्यासंगी ऋषी मानले जातात. त्यांच्या सन्मानार्थ या दिवसाला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. आदियोगी आणि सप्तर्षी कथा. पहिली गुरुपौर्णिमा. शिवालयात आदियोगी शिव यांनी अनेक वर्ष कठीण ध्यान केले. त्यांच्याजवळ ज्ञान प्राप्त करण्यासाठी 7 साधक आले. शिवाने सुरुवातीला त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. ते 7 साधक मागे हटले नाहीत आणि त्यांनी 84 वर्ष साधना केली. आषाढ पौर्णिमेच्या दिवशी शिवाने त्यांना शिष्य म्हणून स्वीकारले आणि योग विद्या दिली. योगींचे आदिगुरु होण्याचे हे पहिले रूपांतर होते. अशा प्रकारे उद्या आहे गुरुपौर्णिमा. तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.